बरं मला सांगा तुमचं लग्न कसं जमलं? लग्न म्हणजे नात्यातच झाले आमचं. कसं काय हो? माझी दुसरी आई आहे ना, तिच्या माझी मामी नंदेचा होती. हा. मामी म्हणली होती तुला लग्न करायचं का. असं तुम्हाला बोलली होती? हो. हा. तर माझा मी ऍक्सिडेंट होऊन घरातच बसतो तेव्हा अच्छा. हिला बघायला आलतो. ते आलते सगळे माझ्या घरी. म्हणजे ऍक्सिडेंट झालेला असताना तुम्ही बघायला गेला होता? हा हे आलते तेव्हा. आणि मग मग म्हटलं आई माझ्या आईशिवाय मी कुठला मी हे करत नाही. माझी निर्णय आई- नाही घेत. बस आई म्हणली ओके म्हणलं ओके. हा म्हणलं ओके डायरेक्ट म्हणलं डन म्हणलं. डन. हा माझ्या आजीला सांगितलं. आजी म्हणली तुला आवडते ना घे. घे मग तुम्ही काय विचार मी केला? माझ्या आईकडे होते आणि तेव्हा मी 9वीतच होते. एवढं कळत पण नव्हतं मला. आई म्हणली की मी एकटी मी कसं करणार, आता वडील करतात तर कर. मग वडिलांनी माझ्या भावाला पाठवलं. भाऊ मला घ्यायला आला. मला माहित पण नाही इकडं बघण्याचा कार्यक्रम आहे. मग त्यांनी जाताना मला ड्रेस घेतला, तिकडे गेले. भावाने आज आठवण येते? त्याच्यापेक्षा मला जास्त आठवण येते. खूप पाहिजे होतं खरं. एकटाच होता तो. त्याला पण मुली बघत होते लग्नात. आणि आई पण काही येऊ शकली नाही माझी आई. मग हे सगळे माहेरचे माझे चाळीमधले मन दुखलं तसं बाकी काही. ही सासू पण नाही आली. कोण माहिती फक्त माझी घरची बस. रात्री कळालं मला तेव्हा सगळे चाळीतले एवढी उत्साही झाले ना, तुला काय पाहिजे, तुला ही साडी देऊ का, तुला ते देऊ का, सगळं चाळीतल्या लोकांनी मदत केली. मला असं बरं वाटलं. मग ते माझ्या माहेरच्या लोकांसारखेच. किती वर्ष झाली तुमच्या 11 लग्नाला? पूर्ण 12 लागले. 11 पूर्ण 12. मला तुम्हाला विचारायचं की ऍक्सिडेंट झालेला असताना तुम्ही त्यांना बघायला गेले तेव्हाच होकार दिला तुम्ही? हो आधी होच बोललेले, पण नाही ऍक्सिडेंट झाला तेव्हा बघायला जावं लागतं ना. मी कसं माहिती का आमच्या जेवढी असते म्हणजे माझी मुलगी एवढी असताना हिला बघितली जाईल. कसं काय? म्हणजे नात्यातच होते ना, माझ्या नात्यातच होते मामीचे त्याच्यामुळे. नातेवाईक आहे. अच्छा तुम्ही बालपण त्यामुळे बघितलेलं लहानपणी होतं? बघितलेलं आहे. पण मला ते आठवत नाही. नाही. हिला नाही आठवत. बरं मला तुम्हाला विचारायचं ते तुमच्यावर कधी रागावतात का हो? रागवतात. हाय तर स्पष्ट सांगतो. का हो? कधी कधी रागात आले की चिड मला सण होत नाही. कशासाठी? मला सण होत नाही. मग त्याला काय करूया आपण ते काहीतरी नाही. आजपासून राग कमी करायचा नक्की बघा. हो, हो. मला प्रॉमिस करताय हो ना? मला अजून पण मला वाटत नाही की भाऊ माझ्यापाशी आहे म्हणून. मी अजून मला डोक्यात हे होते बोजे होते मला की भाऊ मी टीव्हीत दिसत होतं आणि समोर दिसते. आज आपल्या घरी आले. मी येडागत झालं पण. टीव्ही फोडून आलोय बाहेर. या घरात आल्यानंतर मी मगाशी म्हटलं ना, पत्र्याच्या उन्हाळ्यापेक्षा तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे जे आशीर्वाद आहेत ना माऊली, या प्रत्येक घरांमध्ये दिसणारे. कारण माणसाने माणसावर माणूस म्हणून प्रेम करावं आणि ते नेमकं या घरांमध्ये सगळ्या अनुभवायला मिळतं. आणि 12 वर्ष वेगवेगळ्या घरांमध्ये जात असताना तेच तर अनुभवलं. अजून काय पाहिजे? आज सांगा, हा आनंदाचा क्षण आयुष्यभर लक्षात राहील की नाही? हो. मग आता बरं वाटतंय ना? अजून पण नाही. आता हो, आता आलोय. पण आता बघूया पहिल्या खेळामध्ये किती बक्षीस मिळणार. 8 टॅग आहेत, 8 वस्तूंवर ठेवा. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबा पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.